many happy returns of the day, Anna, Mama, and Arya. Happy birthday, Anna! Happy birthday dear Anna and Arya. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Hi Anna, wish you many happy returns of the day. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. जिंदगी बहुत हसीन है, कभी रुलाती कभी हंसाती है। जिंदगी की भीड़ में हर मुश्किल में जो खुश रहता है, जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है. आयुष्य जगत असताना काही माणसं प्रत्येक क्षण आनंदाने जगत असतात आणि इतरांनाही प्रेरणा देत असतात. अशाच काही व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे आमचा लाडका अण्णा श्री चंद्रकांत जानकीराम सोनटक्के. आयुष्याची 50शी गाठलेला अण्णा जेव्हा त्याची कीर्ती, त्याचं कार्य, त्याने केलेले परिश्रम, त्याची जिद्द व मेहनतीने कमावलेले वैभव, त्याने केलेले परिश्रम आणि यशाच्या उंच शिखरावर पोहोचलेला आमचा अण्णा, हे सारं पाहिलं की मन समाधानाने भरून येतं. कारण यशाची जाणीव त्यालाच असते जो अखंडपणे परिस्थितीवर मात करत सतत लढत असतो. सौ तारामती व श्री जानकीराम सोनटक्के यांचा ज्येष्ठ सुपुत्र म्हणजे चंद्रकांत सोनटक्के उर्फ आमचा सर्वांचा लाडका अण्णा. एका छोट्याशा घरात त्याचं बालपण गेलं. बालपणापासूनच आजी आजोबांचा लाडका अण्णा त्यांच्या संस्कारातच मोठा झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही शिक्षणाची कास त्याने कधीच सोडली नाही. नाशिकच्या रवींद्र महाविद्यालयात त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण घेत असताना शाळेत नेहमी अव्वल येणारा अण्णा शिक्षकांचा लाडका होता. पुढील शिक्षण RYK महाविद्यालयात पूर्ण केलं. नंतर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंबर लागला. तिथे BE मेकॅनिकलचं शिक्षण पूर्ण करून फर्स्ट क्लासची डिग्रीही त्याने मिळवली. त्यामुळे त्याच कॅम्पसमध्ये त्याचं सिलेक्शनही झालं. मिळालेल्या संधीचं सोनं करीत अण्णाने नोकरीतही प्रमोशन मिळवलं. शिक्षणाची आवड असल्यामुळे त्याने नोकरी करीत असताना सॉफ्टवेअरचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यातही उत्तम कौशल्य दाखवून परदेशात जाण्याची संधी पटकावली. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करीत कठीण परिस्थितीतही स्वतःला अण्णाने सावरलं आणि सर्व आव्हाने स्वीकारत स्वतःच्या कार्यक्षमतेच्या बळावर अनेक संकटरूपी वादळांनाही परतावून लावलं आणि प्रगतीपथावर निश्चयाने मार्गक्रमण करीत राहिला. कला ही माणसाला जगणं शिकवते आणि अण्णा हा एक उत्तम कलाकार आहे. त्यामुळे तो सर्वांचा लाडका आहे. अत्यंत प्रेमळ असल्यामुळे त्याचा मित्रपरिवारही खूप मोठा आहे. कधी नाटक, अभिनय, गायन तर कधी विनोदाचे फवारे उडवीत सतत हसतमुख राहून आनंदानं जगणारा अण्णा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. अण्णा कामाच्या व्यापात आपल्या वयाला सहज विसरून जातो. त्यामुळेच कोणतंही काम असो, नाही हा शब्द त्याच्या शब्दकोशातच नाही. त्यामुळेच सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असलेल्या अण्णाला भेटण्यासाठी सर्वच लोक आसुसलेले असतात. लहानांशी लहान होऊन आणि मोठ्यांशी मोठं होऊन वागणारा अण्णा म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं एक उदात्त उदाहरण होय. अण्णा, तुझी कामाप्रती असलेली निष्ठा, तळमळ, उत्तम लोकसंग्रह, आई वडिलांची सेवा, प्रामाणिकपणा असे सर्व गुण आम्हाला प्रेरित करत असतात. तू आमच्या प्रत्येक क्षणाचा खास सोबती आहेस, मार्गदर्शक आहेस.
हे आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतंय. तुझ्या यशाचं तेजोमय वलय दिवसोंदिवस वृद्धिंगत होत जावो, हीच आमच्याकडून तुझ्यासाठी वाढदिवसाची आंतरिक शुभेच्छा. आजचा दिवस आहे खास. तुला पुढील आयुष्य आरोग्यदायक सुख समृद्धी भरवते जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. मला असं वाटतं बरं असं वाटतं ना आम्हाला स्वप्नसुद्धा वाटत होतं आम्ही अमेरिकेत जाऊ बा. तर तो खरोखरच आम्हाला ते स्वप्न पूर्ण केलं आमचं. आणि तो अमेरिकेत गेला खूप खूप आम्हाला हाऊस मजा खूप केली आमची. मला असं वाटलं की खरंच असा मुलगा खूप अभिमान वाटतो तो अभिमान वाटतो आणि खूप कौतुक पण वाटतं. काय बोलावं शब्द सुचत नाही मला. तुला पण खूप खूप समजायचं आणि परत सांगते तुला खूप खूप शुभेच्छा. या विचारणी प्रार्थना करते. माणसाच्या आयुष्यातील सुरुवातीची 50 वर्षे डोंगरावरच्या चढणीसारखी अवघड असतात. अगदी दगदग करणारी असतात ती. पण तुम्ही म्हणजे शांत शीतल स्वभावाने ती यशस्वीकृतीवर नेण्यात पूर्णपणे यशस्वी झालेला आहात. याबद्दल तुमचे कोण कौतुक करावे ते थोडेच आहे. लॉस एंजिल्सच्या परिसरातील महाराष्ट्र मंडळातील तुम्ही एक आदर्श कार्यकर्ते आहात. ए फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इन डीड या घोषवाक्याची प्रसिद्धी आपल्या सहवासात नक्कीच अनुभवास येते. त्यामुळे असंख्य सौहार्दांचे तुम्ही इष्टमित्र बनलेला आहात. त्या सर्वांचे तुम्ही गुरु आहात. ही किमया साऱ्यांनाच जमते असे नाही, पण आपलातून तुम्ही ती साध्य केलेली आहे. त्याबद्दल अभिमानाने आमची छाती फुगते व ऊर भरून येते. तब्बल 6 महिने म्हणजे जवळजवळ 180 दिवस रात्र आपल्यातला या परिस्पर्श मला लाभला हे मी माझे सद्भाग्य समजतो. अमेरिकेहून भारतात आज माझ्यावर तिथल्या आठवणींचा एक पुस्तक लिहिण्याचा माझा मनोदय होता, पण प्रकृती अस्वस्थ अभावी मला ते जमले नाही. क्षमस्व. मी फार भाग्यवान. मला माझ्या 3 मुली व 3 जावई एकापेक्षा एक सरस लाभलेले हे माझे सुदैव समजतं. थोड्या जावयाने युरोपचा प्रवास घडवला. मधल्या जावयाने भारत दर्शनचा लाभ दिला. तर तुम्ही जगातील अतिश्रीमंत गणल्या गेलेल्या अमेरिकेची भ्रमंती घडवली, तीही खुशिचकीच्या मार्गाने नव्हे तर हवाई मार्गाने. म्हणजे चव साधण्याची मला अमेरिका दाखवायची तीव्र इच्छा होती, ती तिने तुमच्या सहकार्याने पार पाडली. धन्यवाद. अजून माझ्या हवेतील विमान जमिनीवर उतरलेलं नाही. पुन्हा एकदा तुम्हाला त्याला शुभाशीर्वाद व चिरंजीव अथर्वला अनेक उत्तम आशीर्वाद. पुन्हा एकदा लाख शुभेच्छा. असेच चांगले आयुष्यात शिल्पी तुमचा पप्पा. आमच्या एक्सटेंडेड डिंगणे फॅमिली अर्थातच SSD फॅमिलीसाठी हा दिवस अजूनही खास आहे. कारण आमच्या फॅमिलीतील एक रत्न जणू सचिन तेंडुलकरच अर्थात श्री चंद्रकांत यांचा आज वाढदिवस आहे. आणि तो सुद्धा केवळ वाढदिवस नसून 50वा म्हणजे सुवर्णमहोत्सवी वाढदिवस आहे. तरी माझ्या स्वतःतर्फे व सर्व ठोके कुटुंबियाच्या तर्फे श्री चंद्रकांत यांना या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. मी डॉक्टर जयवंत ठोके. चंद्रकांत हे माझे सर्वात लहान चाडू. माझे लग्न झाले तेव्हा साधना खूप लहान होती, म्हणजे केवळ 10 वर्षाची होती. त्यामुळे त्यांच्या वयात आणि माझ्या वयात हे बरेच अंतर आहे. चंद्रकांत व माझा निकटचा सहवास फार कमी आला आहे, कारण लग्नानंतर थोड्याच वर्षात ते अमेरिकेला गेले. पण अलीकडे व्हिडिओ कॉल्स व व्हॉट्सॲप वगैरेच्या माध्यमातून जवळीक वाढली आहे. मध्यंतरी काही दिवस ते येथे राहून गेले. त्यांचा स्वभाव
हा एकदम जॉली आहे. सर्वांशी ते पटकन मिळून मिसळून जातात. प्रत्येक गोष्टीत उत्साहाने भाग घेत असतात. त्यांना मी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची उपमा ही उगाचच दिलेली नाही, तर ते खरोखरच हरहुन्नरी आहेत. अमेरिकेतील त्यांच्या महाराष्ट्रीयन ग्रुपमध्ये होणाऱ्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते हिरिहिरीने भाग घेत असतात. त्यांचे फोटो व्हिडिओ पाहून त्यांच्या या टॅलेंटची कल्पना येते. मध्यंतरी आमचे सासरे अमेरिकेत त्यांच्याकडे 6 महिन्यासाठी वास्तव्यास होते. तेव्हा तर त्यांनी त्यांची खूप काळजी घेतली. स्वतःच्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा ते त्यांना रोज फिरायला नेत. बरेचसे अमेरिकेतील स्थळं त्यांना दाखवली आणि अगदी डेली रुटीन त्यांचं म्हणजे इथल्यापेक्षाही त्यांना तिथे जास्त करमलं की इतकी त्यांची काळजी ते घ्यायचे की रोज त्यांना बागेत वगैरे घेऊन जायचे. त्यांच्यासाठी खास स्टूल वगैरे किंवा वेगळी खुर्ची न्यायची. खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हाय साधना, चंद्रकांत, श्रीयुत चंद्रकांत म्हणजे माझी धाकटी बहीण साधना, हिचे मिस्टर. साधनाचं लग्न 1998 साली पुण्यामध्येच झालं. तिच्या लग्नासाठी जवळजवळ आमच्या पप्पांना 60-70 नव्हे, त्यांच्याशी बोलल्यानंतर कळलं 100चा आकडा ती पार करत होती. 100वं स्थळ असावं, कारण तिच्या बऱ्याच अटी होत्या. मला असं पाहिजे, तसं पाहिजे आणि ते काही मिळत नव्हतं आम्हाला. पण ज्या वेळेला नाशिकचं स्थळ चंद्रकांतचं पाहण्यासाठी डॉक्टर आणि मी आम्हालाही योग आला. आम्ही तिथे गेलो तर तिथे शेवटी साधनाच्या स्वप्नातील राजकुमार तिला चंद्रकांत यांच्या रूपाने गवसला व आम्हालाही त्यांना पाहून आनंदाचा धक्काच बसला. कारण खरोखरीच एक आदर्श मुलगा, बहिणींसाठी एक प्रेमळ भाऊ आणि मित्रपरिवारातही आदर्श मित्र असणारे चंद्रकांत असे हे साधनाचे आता आदर्श पती, मित्र म्हणून आमच्या कुटुंबात येणार होते. मलाही ते ताई या नावानेच संबोधत असत. लग्नानंतर एकदा नाशिकला जाण्याचा मला योगाच्या कार्यक्रमानिमित्त योग आला होता. तर त्यावेळेससुद्धा दोघंही ते मला स्टँडवरती न्यायला आले होते. अगत्याने स्वतः घरी घेऊन गेले. तर त्यावेळेससुद्धा चंद्रकांतच्या स्वभावातले आदरातिथ्य वगैरे हे भावून गेलं होतं मला. त्यानंतर आम्हाला अथर्वच्या बारशाच्या रूपाने आम्ही ते मुंबईला ठक्कर सिटीत राहत होते, तिथे जाण्याचा योग आला. तिथेही त्यांच्या स्वभावातील बरेचसे गुण पाहण्यास मिळाले की आदरातिथ्य, सर्वांची विचारपूस करणं आणि अगदी शांत स्वभाव आणि इतकं हसून खेळून वागणं, सर्वांच्यात मिसळणं, हे गुण त्यांचे खूपच आम्हाला आवडले. नंतर काही वर्ष साधना आम्ही असं जाणं येणं विशेष काही आमच्यात झालं नाही. पण त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला असं कळायचं, कधी ती आजारी असली तर तिची आजारपणात काळजी घेणारं, तसंच अथर्वकडे सुद्धा नीट पाहणारे, घरातील अगदी पाककृतीत सुद्धा आपलं कौशल्य दाखवणारं. तिकडं सर्वांना करावंच लागतं म्हणा, पण बऱ्याचशा डिशमधनं कळायचं साधनाच्या की आमच्या हबीनी केलेलं आहे, ही डिश चंद्रकांतनी बनवली आहे. आणि अशा टेम्पटेटिंग डिश पाहून आमच्याही तोंडाला पाणी सुटायचं. सोशल लाईफमधला तर त्यांचा सक्रिय सहभाग अगदी वाखाणण्यासारखाच आहे. कारण आता या व्हॉट्सॲपमुळे आम्हाला त्यांचे बरेचसे उत्कृष्ट असे डान्स, ड्रामा, बऱ्याच कार्यक्रमामध्ये ते अगदी हिरिहिरीने भाग घेतात. त्याशिवाय कर्णमधुर संगीतसुद्धा, या सर्वच गोष्टीत त्यांचं गुणगान करावं तेवढं थोडंच आहे. मागच्या वर्षीच पप्पा हे साधनाकडे 6 महिने राहायला गेले होते वास्तव्यास. तसं पाहिलं तर डॉक्टरांनाही काळजी होती की एवढा लांबचा प्रवास पप्पांना झेपेल की नाही, आणि त्याशिवाय ते 6 महिने तिच्याकडे कसे राहणार, कारण इकडे एवढे सक्रिय असणारे, इकडे मिटिंगला जा, इकडे बरंच त्यांचं असायचं, आणि 6 महिने ते एका जागी कसे राहणार, हा आम्हाला मोठा प्रश्न होता. पण चंद्रकांतनी त्यांची इतकी काळजी घेतली. साधना तर घेणारच, मुलगी आहे त्यांची, पण चंद्रकांत जावई असूनसुद्धा अगदी त्यांनी खूपच मुलाच्यावर प्रेम पप्पांवरती केलेलं आहे. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज हे सुवर्णयुगात प्रवेश करतं आहे, वयाची गोल्डन ज्युबिली साजरं करतं आहे. ही आपल्यासाठी खूपच चांगली आनंदाची बाब आहे. म्हणजे तसं वाटत नाही आता 50 वर्षाचे म्हणता येत नाही, इतके तरुण यंग आहे ते, आणि आमच्यापेक्षा लहान आहेत ते बरेच.
तर त्यांच्या या वाढदिवशी त्यांना म्हणजे लाख लाख शुभेच्छा तर देतेच आहे मी, पण यापुढील त्यांचं भावी आयुष्य हे अधिक आरोग्यपूर्ण, भरभराटीचं व समाधानाचं जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करते. हरिओम. हॅलो अण्णा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप 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 हार्दिक शुभेच्छा. खरं तर 24 एप्रिल म्हटलं की लग्ना अगोदर मला फक्त 2 महान व्यक्तींचा आठवण यायची. एक तर आपले मास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे शेन वॉर्न. पण लग्नानंतर कळलं की आपल्या घरात अजून एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे आपले अण्णा. अष्टपैलू याच्यासाठी की अण्णांचा स्वभावातच एवढे गुण आहेत की मायाळू, समजूतदार, प्रेमळ, खट्याळ, खोडकर आणि तेवढंच क्षेत्र कुठलंही असो, मग ते शैक्षणिक असो, सामाजिक असो किंवा क्रीडा क्षेत्रातली कुठली माहिती असो, आवड असो, प्रत्येक बाबतीत तुम्ही सरसच आहात. आपलं डेली रुटीन सांभाळत आपण काही छंदही जोपासले, जसं सायकलिंग, कॅरम, परत क्रिकेट, टेनिस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाणं म्हणण्यावरून मला एकदा एक किस्सा आठवतो की आपण जेव्हा भारतात आलो होतो तेव्हा येताना एक काराओके माईक घेऊन आलो होतो. त्यावेळी सगळ्यांनीच आपल्या गाण्याची हौस पूर्ण करून घेतली होती. अमेरिकेत राहूनसुद्धा आपण आपले सण फार उत्साहात साजरे करतात. तसेच प्रत्येक सणाला आपला आवर्जून सगळ्यांना शुभेच्छांसाठी फोन असतोच आणि आम्ही त्या फोनची आतुरतेने वाट बघत असतो. हे करत असताना इतके वर्ष आपण अमेरिकेत राहूनसुद्धा आपण आपले नातेवाईक आणि मित्रपरिवार अजूनही जपले आहेत. तसंच त्यांच्याशी सतत कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांची विचारपूससुद्धा करत असतात व याचं आम्हाला फार कौतुक वाटतं. आपण जेव्हा केव्हा भारतात येतात तेव्हा तो आमच्यासाठी एक सणच असतो. आपण येणार आहे ह्या विचारात जणू काही आम्हाला एक जोश, एक चैतन्य निर्माण होतं. जे काय आम्हाला 2-4 दिवस मिळतात त्या 2-4 दिवसामध्ये आपलं फॅमिली गेट टुगेदर म्हणा किंवा आपण जे अंगणात आपण क्रिकेट खेळायचो, बॅडमिंटन खेळायचो, गप्पा गोष्टी करायचो, तर ते 2-3 दिवस कसे निघून जायचे काही कळायचंच नाही. अशा बऱ्याचशा आठवणी आहेत. पण एवढंच सांगावंसं वाटतं की अण्णा तुम्हाला खूप मिस करतो आम्ही आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हाय अण्णा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. तुझ्यासारखा भाऊ लाभणं हे आमचं भाग्यच. कुठल्याही अडीअडचणीत, कठीण प्रसंगात तू सदैव आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. त्यामुळे आम्हाला खरोखर खूप धीर मिळतो. एक वडिलकीच्या नात्याने तू सदैव आमच्या पाठीशी असतो. आई वडिलांनंतर जर म्हणजे जो कोण रिस्पेक्ट असेल तर तो खरं तर तुलाच मनापासून म्हणजे द्यावा असं वाटतं. आमच्या शाळेत 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या दिवशी विद्यार्थ्यांची भाषणं असायची. त्यात अण्णाचा आवर्जून सहभाग असायचा. म्हणजे अगदी त्याचं ते तोंडपाठ असलेलं भाषण आणि त्या क्रांतीवीरांची जी भाषणं देताना म्हणजे जो जोश असायचा तो अगदी त्याच्यात असायचा. मग त्यावेळेस असं वाटायचं की खरंच याला माईकची पण गरज नाही, इतका त्याचा आवाज खणखणीत असायचा. त्याचा प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात असलेला सहभाग की जो त्याने आजही चालू ठेवलेला आहे. त्याचंच एक म्हणजे असं अण्णाबद्दल लहानपणीचा एक किस्सा सांगावा असं वाटतो की आम्ही म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आमच्या गल्लीमध्ये कुल्फीवाला यायचा. तर त्यावेळेस आम्ही सगळे मुलं मुली त्याच्याभोवती कुल्फी घेण्यासाठी गोळा व्हायचो. पण अण्णा आधी त्याच्यासाठी धावत जाऊन घरातून तांब्याभर पाणी घेऊन यायचा. म्हणजे कोणाला काय हवं काय नको हे तो त्यावेळेपासूनच कोणाची गरज काय हे अगदी ओळखून होता. खरं तर त्याचा अजून एक किस्सा असा की लहानपणी म्हणजे मला आठवतं तो असा खेळत म्हणजे मस्तीखोर तर होताच अभ्यासाबरोबर. शाळेतल्या एका मुलाच्या आईने बघितलेलं त्याला मस्ती करताना. तर मुलाची आई त्याला बोलली की तू ह्याच्याबरोबर राहत नको जाऊ, हा खूप मस्तीखोर मुलगा आहे. मग जेव्हा त्यांनी सांगितलं की नाही हा मस्तीखोर जरी असला तरी तो अभ्यासात खूप हुशार आहे, तर मग त्याच्यानंतर त्याच्या आईने म्हणजे त्याला सांगितलं की मग तू ह्याच्याबरोबरच राहत जा. म्हणजे इतकी छान नंतर त्या दोघांची मैत्री पण झालेली. म्हणजे हे सुद्धा एक विशेषच आहे त्याच्या स्वभावातलं की म्हणजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास न राहता खेळणं किंवा मस्ती करणं ह्यात सुद्धा त्याचा
म्हणजे तेवढाच उत्साह असायचा. तर अशा या मिश्किल जबाबदारीची जाणीव असलेल्या माझ्या लाडक्या भावास अण्णास 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हाय अण्णा, वाढदिवसाच्या तुला खूप 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 हार्दिक शुभेच्छा. तुला उदंड आयुष्य लाभो, आरोग्यदायी आणि समाधानी आयुष्य लाभो हीच देवाला आम्हा सर्वांची मनापासून प्रार्थना. आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजतो की तुझ्यासारखा आणि अमोलसारखा भाऊ आम्हाला मिळाला. तू माझ्या लग्नासाठी अमेरिकेहून आलास हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण आहे, जो मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. तू नेहमी दुसऱ्यांना कसा आनंद देता येईल हाच विचार करतोस. दुसऱ्यांच्या आनंदातच तू तुझा आनंद शोधतोस, असा तुझा स्वभाव. चांगल्या गोष्टींसाठी तू जसा आम्हाला सपोर्ट करतोस तसं काही ठिकाणी जर चुकीची गोष्ट दिसली तर तिथे तू तेवढाच स्ट्रिक्ट राहतो. कारण मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं की माझ्या लग्नानंतर जे पहिल्या मुलाला तू मला घ्यायला आला होतास माझ्या सासरी, तर त्यावेळेस घरी जाताना जेव्हा गाडीमध्ये मी तुझ्याशी बोलले की थोडं माझ्या सासरच्या बद्दल मी बोलले, तर त्यावेळेस तू मला सपोर्ट न करता मीन्स चुकीच्या गोष्टींना सपोर्ट न करता तू त्यावेळेस स्ट्रिक्ट राहून मला सांगितलंस की तू अजून नवीन आहेस त्या घरामध्ये, अजून तू नीट व्यवस्थित कोणालाही समजून घेतलेलं नाहीयेस, तर तू लगेच कोणाबद्दल जज करू नकोस. तू अगोदर सर्वांना समजून घे, कोणाबद्दल गैरसमज करू नकोस. आणि हे शब्द तुझे मी कायम माझ्या आठवणीत ठेवले की जे शब्द मला अजून पण सासरी तर कामात येतातच, पण माझ्या रोजच्या व्यवहारात सुद्धा माझ्या जॉबच्या ठिकाणी पण मला ते उपयोगात येतात, की ज्याने माझा फायदाच होतो. बहिणींना मी पुन्हा एकदा थँक्स म्हणते की त्यांच्यामुळे अण्णाबद्दल मनातल्या भावना व्यक्त करता आल्यात व्हिडिओच्या निमित्ताने. अण्णा, वन्स अगेन हॅपी बर्थडे. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. हे गाणं मला वंदनाने पाठवलं. तिला ते गाणं खूप आवडलं म्हणून तिने माझ्याशी ते शेअर केलं. आणि हे गाणं ऐकल्यावर आम्हा दोघींनाही अण्णाची खूप आठवण झाली. अण्णा, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर अण्णाशी बोलताना मला अजूनही मी इतकी मोठी वाटतच नाही, कारण त्याच्याशी बोलताना त्याच्या बोलण्यातून आमच्याबद्दलची सततची काळजी आणि प्रेम दिसते. खरं तर त्याच्याबरोबर राहण्याची संधी मला आणि अमोलला खूप कमी मिळाली, कारण लहान असताना आम्ही आई भाऊ सोबत राहत होतो आणि हे तिघेही आजीसोबत राहत होते. त्यानंतर तो हॉस्टेलला राहिला व काही दिवसांनी जॉबसाठी तो बाहेरच राहिला. पण तरीही अण्णाशी आम्ही इतके म्हणजे अण्णा आमच्याशी इतका घट्ट जोडला गेला आहे, मनाने इतका घट्ट जोडला गेला आहे की कुठलाही चांगला वाईट प्रसंग आला, म्हणजे दूर राहूनही कुठलाही चांगला वाईट प्रसंग आला तरी त्याची एकदम म्हणजे त्याची खूप अशी आठवण येते आणि कधी कधी तर नकळत डोळेही भरून येतात. आणि अशा वेळेस वाटतं की अण्णाला आपण पटकन फोन करावा किंवा तो आपल्या जवळ असायला हवा. आणि मग त्याला त्यावेळेस असा नकळत फोन केला जातो, कारण का तर फक्त त्याचा आवाज ऐकण्यासाठी, एक सपोर्ट म्हणून. याचं एक उदाहरण म्हणजे माझं लग्न. म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेस जस्ट 1 ते 1.5 वर्ष आधी तो मला वाटतं अमेरिकेला गेला. त्यामुळे माझ्या लग्नाच्या वेळेस त्याला माझं लग्न अटेंड करता आलं नाही, म्हणजे माझ्या लग्नाला तो येऊ शकला नाही. ही खंत मला तेव्हा जाणवत होती की अण्णा माझ्या लग्नाला येऊ शकत नाही. आणि खरं तर त्यामुळे मी लिटरली त्यावेळेस लग्नाच्या 2 दिवस आधी मला थोडा ताप आला आणि मी थोडी अस्वस्थ झाली की माझ्या आयुष्याच्या एवढ्या महत्त्वाच्या क्षणी तो माझ्यासोबत नाही किंवा माझ्या लग्नाला नाही. पण तिथे राहूनही अण्णाने आणि वहिनींनी माझं लग्न अतिशय छान पद्धतीने सेलिब्रेट केलं. म्हणजे त्यांनी घर सजवलं, मित्रांबरोबर सेलिब्रेट केलं आणि माझं मंगलाष्टक त्यांनी फोनवरून अटेंड केलं. हा क्षण माझ्यासाठी अतिशय अविस्मरणीय आहे. आणि तो क्षण म्हणजे त्यावेळेस तो क्षण मी माझ्या मैत्रिणींना, माझ्या जवळच्या सगळ्यांना इतका कौतुकाने सांगत होते की मला तो सांगताना अक्षरशः भरून यायचं. अण्णा, तुला आजच्या दिवसासाठी, वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा.
तुझं इथून पुढचं आयुष्य सुखी, समाधानी, समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि अजून एक मला सांगावं असं वाटतंय की असा भाऊ लाभणं म्हणजे खरंच भाग्य असतं. आणि पुनर्जन्म वगैरे ह्या जर कल्पना खऱ्या असतील तर प्रत्येक जन्मी आम्हाला हाच मोठा भाऊ म्हणून लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अण्णा, हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या शुभेच्छा अण्णा तुला. अण्णा तुला वाढदिवसाच्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे आणि नक्कीच सेंचुरीकडे वाटचाल चालू आहे. तर त्याबद्दल खरोखर मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे भाऊजी. बिट्टूकडून पण हॅपी बर्थडे. आमच्या सर्वांकडून अण्णा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅलो अण्णा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज तू हाफ सेंचुरी यशस्वीरित्या पूर्ण केली आणि पुढील हाफ सेंचुरी तू याही पेक्षा यशस्वीरित्या आणि निरोगीमय पूर्ण करेल हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. अण्णा, तू म्हणजे आपल्या 100% परिवाराचा मुकुट. खरंच ग्रेट आहेस तू. तुझी ते प्रत्येकाबद्दलची आपुलकी, काळजी खरंच मन हिरावून घेणारी आहे. प्रत्येक आईवडिलांना वाटते की आपल्या मुलाच्या नावाने आपली ओळख व्हावी आणि तीही इच्छा तू आई भाऊची पूर्ण केली. खरंच परत सांगतो, खूप ग्रेट आहेस तू. तू जी प्रत्येक वेळी जी चौकशी करतो, प्रत्येकाची काळजी करतो, खास करून मला माझ्या पायावर उभं करण्यासाठी तुझी जी नेहमीची जी धडपड चालू असते याबद्दल पण मी तिथे कुठेतरी कमी पडतो याचीच मला खंत आहे. तू ज्यावेळेस आई भाऊला अमेरिकेचे दर्शन घडवले, त्यानंतर ते नाशिकला ज्यावेळेस आले त्यावेळेसचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अप्रतिम होता. अप्रतिम म्हणजे त्यामध्ये तो जो आनंद मी त्यांच्या चेहऱ्यावर बघितला, आयुष्यातला तो सर्वात मोठा आनंद मी म्हणेल तिथे की तो मी बघितला तिथे त्यांच्या चेहऱ्यावर. त्यांचं ते आल्यानंतर त्यांनी जे गुणगान म्हणजे ज्या पद्धतीने ते सांगत होते की अण्णांनी असे केले, अण्णांनी तसे केले, वहिनींनी त्यांच्याकडे लक्ष कशा पद्धतीने दिले, काय नाही, सर्व गोष्टी त्यांनी अतिशय आनंदाने म्हणजे ते असं समज की त्यांचे वर्षानुवर्ष अजून त्या आठवणी या सुवर्ण अक्षरांनी लिहिल्यासारख्या त्यांनी त्या जपून ठेवल्या आहे त्यांच्या मनामध्ये. फक्त एवढंच आहे की आपल्या आई भाऊला ते बोलताना जमत नाही म्हण किंवा सांगता येत नाही असे आहे, पण तरीही ते प्रयत्न करत राहतात की फोटोमध्ये मधूनच कधीतरी फोटो काढणार, अल्बम काढणार, कोणी आले ते आवर्जून दाखवणार ते अल्बम. खरंच म्हणजे तुझ्यासारखा मुलगा त्यांना मिळाला आणि तुझ्यासारखा भाऊ आम्हाला लाभला हे खरंच आई भाऊचीच कृपा आहे. आणि आईवडिलांसारखे बहीण भाऊ मला मिळालेत हे खरंच आई भाऊचे कृपा आहेत. त्यांचे सदैव मी ऋणी आहे. हाय अण्णा, विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. आजचा दिवस खरंच खूप छान आहे कारण आज तुमचा आणि आर्याचा दोघांचाही वाढदिवस आहे. तुमच्याविषयी काय सांगावं म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तुम्ही जास्त सहवासात तुमचा मला सहवास जास्त लाभला नाही, पण मात्र तुमचा एक गुण मात्र मला फार आवडतो, तो म्हणजे न्यायी वृत्ती. सगळ्यांबरोबर सारखा न्याय करणं, कधी कोणामध्ये भेदभाव करायचा नाही आणि सगळ्यांना सारखं प्रेम करणं आणि प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करणं, काळजी करणं, सगळ्यांवर प्रेम करणं, म्हणजे एवढ्या लांब राहूनही चौकशी करणं हे खरंच खूप ग्रेट आहे. चंद्रकांत मित्रा, आपली ओळख 4.5 वर्षाची आहे, पण एवढ्या 4.5 वर्षात इतकी चांगली घट्ट मैत्री झाली आपली आणि आपण सगळ्या कार्यक्रमांना एकत्र असतो. तुझा उत्साह प्रचंड दांडगा आहे सगळ्याच गोष्टीत.
क्रिकेट खेळणं असो किंवा नाटकात काम करणं असो किंवा गाणी म्हणणं असो, सायकलिंग, सगळीकडे उत्साहानं तू सहभागी होत असतोस आणि तुझं मराठीवरचं प्रभुत्व खूप छान आहे. इतिहासाबद्दलचं तुझं नॉलेज खूप चांगलं आहे. आम्हाला इतक्या उत्साहानं तू सगळीकडे सहभागी होत असतोस की आम्हाला तुला 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हणायला आम्हालाच लाज वाटते आहे. तर त्यामुळं फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा एवढंच म्हणतो. चंद्रकांत काका, तुम्ही माझे मराठीचे शिक्षक आहात. तुम्ही खूप छान रामायण आणि महाभारतातल्या स्टोरी सांगतात, गोष्टी सांगतात आणि वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. हाय चंद्रकांत, जीवेत शरदः शतम. त्या तुला भरपूर आयुष्य लाभू दे. तुझ्या आयुष्यामध्ये सर्व आशा आकांक्षा जे काही असतील ते पूर्ण होऊ दे आणि असंच तुला सर्वत्र यश लाभू दे. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे चंद्रकांत. हरिओम. सोन्या कसा आहेस? चंद्रकांतला आम्ही सोन्या म्हणून हाक मारतो. सोन्या हा नावाप्रमाणेच खरा व चकाकणार आहे. सोन्यामध्ये ना बऱ्याच क्वालिटीज आहेत, जसं विनोदबुद्धी, नेहमी हसतमुख राहणं, इतरांना मदत करणं. या त्याच्या क्वालिटीजमुळे ना त्याचा मित्रपरिवार पण खूप मोठा आहे. आमचीच मैत्री आता गेल्या 22 ते 20 वर्षापासून आहे. व या काळात सोन्याने मला बरीच मदत केली. असा जिवलग मित्र मिळाला ना खरंच नशीब लागतं व मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. चंद्रकांत, तुला 50व्या वाढदिवसाबद्दल खूप खूप अभिनंदन. पुढील 50 वर्षांसाठी खूप शुभेच्छा. असाच तंदुरुस्त राहा, आनंदी राहा, हसतमुख राहा. ऑल द बेस्ट. हाय, कसे आहात सगळे? चंद्रकांत, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अशा भेटतात ज्या क्षणिक लक्षात राहतात आणि काही व्यक्ती ज्या अशा असतात कायम मनात घर करून राहतात. त्यापैकीच एक चंद्रकांत आहेत. इतरांच्या मदतीला सदैव तयार असणारे, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये कायम पाठीशी ठामपणे उभे राहणारे. आणि ह्याचा अनुभव मला आला जेव्हा अमेरिकेत आलो, तेव्हा सुरुवातीच्या काळात साधना आणि चंद्रकांत तुमच्या दोघांची खूप खूप मदत झाली. ती आम्ही कधीच विसरू शकणार नाही. निलेशला जो मोठा भाऊ असता तर नक्कीच तो चंद्रकांतसारखा असता. नमस्कार, मी योगेश पांडे. मी प्रीती पांडे. आम्ही चंद्रकांतच्या फॅमिलीला जवळजवळ 24 वर्ष झाले ओळखतो. 50% ऑफ चंद्रकांत लाईफ म्हणायला काही हरकत नाही. आणि योगायोगाने आम्ही नाशिकला पण जवळ राहत होतो. परत योगायोगाने पण अमेरिकेमध्ये पण जवळ राहतो. आमचे घर पण सध्या जवळ आहे. हा योगायोग नसून कुठेतरी बांधलेल्या गाठी आहेत असं म्हणायला हरकत नाही. चंद्रकांत इज वन ऑफ द क्लोजेस्ट फ्रेंड, ट्रस्टेड पर्सन, व्हेरी स्टेबल, ऑलवेज चेअरफुल. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आमचा मोठा मुलगा आणि चंद्रकांतचा मुलगा दोघेही मित्र आहेत. तर होपफुली अशीच मैत्री पुढच्या जनरेशनला पण असणार आहे. तर त्याचा एक खूप मोठा आनंद आहे. चंद्रकांतला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच आनंदात राहा, चेअरफुल राहा. प्रीती. हां, आम्ही चंद्रकांतच्या फॅमिली वर कुठल्याही गोष्टीसाठी अवलंबून राहू शकतो. तो अर्ध्या रात्रीसुद्धा आम्हाला मदतीसाठी धावून येतो. ज्यावेळेस माझी तब्येत ठीक नव्हती आणि योगेश इथे अवेलेबल नव्हता, त्यावेळेस चंद्रकांत आणि साधना ह्या दोघांनी मिळून मला इमर्जन्सीमध्ये नेलं होतं. त्याच्यामुळे तो खूप हेल्पफुल आहे आणि असंच तो दुसऱ्यांना मदत करत राहो. आणि वाढदिवसाला चंद्रकांतला खूप खूप शुभेच्छा. तसे मी काकांना फक्त एकदाच भेटले आहे, तर त्यांनी आम्हाला ॲव्हॅकॅडो ग्वाकामोलीची खूप भन्नाट रेसिपी शिकवली होती. आय होप काका तुम्ही असेच इंडियामध्ये येत राहाल आणि आम्हाला नवीन नवीन रेसिपी शिकवत राहाल. आज आपला 50वा वाढदिवस म्हणजे अर्धशतकच आहे. आपल्या शतकपूर्तीच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि आजचा प्रत्येक क्षण आनंदाने साजरा करा. Happy birthday. Happy birthday, Kaka. I hope all your birthday wishes and dreams come true. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you.